नमस्कार मैत्रिणी, माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज पावसाने सुट्टी घेतली आहे. वातावरण अगदी छान झालं आहे. आजचा दिवस कसा गेला मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काही दिवस सतत पाऊस पडत होता, पण आज मात्र पाऊस गायब आहे. त्यामुळे घराबाहेरची कामं ही चांगली झाली. हवामान खूप छान होतं, त्यामुळे दिवसाची सुरुवातसुद्धा चांगली झाली आहे. इथे मी शाबूचे सांडगे भाजत आहे. खिचडी बनवून तयार आहे, कारण आज आमच्या आहोंचा असतो उपवास. खिचडी असली की आम्ही नाश्ता नाही करत, आम्ही सर्वजण खिचडीच खातो. सुवीरला पण खिचडीच चारतो आणि सुवीरला शाबूचे सांडगे आणि चिप्स पण खायला आवडतात. असे माझे हे चिप्स आणि शाबूचे सांडगे तळून तयार झाले आहेत आणि आम्हाला दुपारच्या जेवणासाठी करायचे आहेत चकोल्या. तेच या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. त्याच्या आधी सुवीरना असं बाबाचं पाकिट घेऊन असं विस्कटून बसला होता आणि त्यात त्याला ना फोटो काही दिसले आणि यामध्ये मी नाही म्हणून असा रुसून बसला होता. इथे मी चकोल्या करण्यासाठी जिरे, लसूण, कढीपत्ता आणि वाळलं खोबरं घेतले आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि तुरीची डाळ अशी 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेतली आहे. पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, लसूण आणि थोडी कोथिंबीर अशी बारीक करून घेतली. नंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी टाकली आणि मोहरी चांगली तडतडू दे आणि त्यानंतर टाकले जिरं आणि कढीपत्ता, थोडीशी हळद आणि मिक्सरला बारीक केलेलं हे वाटण हे तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत हे भाजून घेतलं. आता यामध्ये टाकणार आहे कांदा लसूण मसाला आणि घरातली ही चटणी ही चांगली मिक्स करून घ्यायची. ह्यामध्ये अशी मी मिक्स करून घेतली आणि त्यामध्ये मग आता ओतायची ही डाळ शिजवलेली. हे चांगलं उकळी मारून झाल्यावर यामध्ये थोडी कोथिंबीर आणि थोडं मीठ टाकलं. असा हा चकुल्याचा रस्सा तयार झाला आहे. आपल्याला पाहिजे तसं घट्ट पातळ तुम्ही करू शकता आणि यामध्ये चकोल्या टाकल्यावर पण हा दाटसरपणा येतो. आता मग अशी मी कणिक मळून ठेवली होती आणि आम्ही दोघी पुरत्याच चकोल्या करणार आहे, त्यामुळे हे 4 चपातीचीच कणिक आहे आणि आता मी असं लाटायला घेतलं. मी पीठ लावून लाटणार आहे. तेल लावून सुद्धा लाटू शकतो आपण आणि जर पिठामध्ये लाटले तर रस्स्यामध्ये घट्टपणा जरा येतो, म्हणून मी पिठानेच लाटत आहे. काही जण यात जरा गव्हाचे पीठ सुद्धा घालतात, त्यापेक्षा मी असं पीठ लावून लाटले आहेत. आणि असे हे उकळी आलेले ह्याच्यामध्ये चकोल्या कापून मीठ अशा टाकल्या. आपण चपाती लाटतो ना तसंच लाटायचं. खूप जाड नाही ठेवायच्या, पातळच लाटायच्या. जाड ठेवल्या तर त्या शिजून आणि जाड होतात, त्यामुळे काही खाव्याशा वाटत नाही.
त्यामुळे पातळच लाटून त्याचे असे चौकोनी काप काढायचे. याला चकोल्या असं म्हणतात. चकोल्या म्हणजे असे चौकोनी चौकोनी काप करायचे. असं कापून घ्यायचं आणि ताटात काढून रस्त्यामध्ये टाकायचं. ह्याला पीठ लावलेलं असल्यामुळे ते चिटकत नाही. आणि मग असं टाकल्यानंतर त्याचं पीठ रश्श्यात उतरून असा दाटसरपणा येतो त्याला. असं कापून टाकल्यानंतर 10 मिनटं बारीक गॅसवर ह्याला शिजून द्यायचं. मग आपल्या चकोल्या अशा शिजतात. चला आता सुवीर काय खात नाही म्हणून त्यासाठी चपाती केल्या.